अठराही पुराणे शिवलीला गाती, 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 अठराही पुराणे शिवलीला अठराही पुराणे शिवलीला गाती, अठराही पुराणे शिवलीला गाती, अठराही पुराणे शिवलीला गाती, ऐसा उमापती समर्थ सच ना हो माय बापा ऐका, माझा शिव साधा नाही, शिव साधा नाही, अठराही पुराणे शिव लीला गाती लीला, शिवाच्या जेवढ्या जेवढ्या लीला आहेत त्या 18 पुराण गायन करून सांगतात, ऐसा उमापती समर्थ जो आमचे स्वामी म्हणतात, सज्जन हो माय बापा हो, शिवलीला गाण्यासाठी त्या तोला मोलाचा बनायला पाहिजे, तोला मोलाचं बनण्यासाठी काही कार्य केले पाहिजे, उगाच पुराण रिकामे नाही तर याचं नाव घ्यायला आणि त्याचं नाव घ्यायला नाही याचं वर्णन करायला. 18ही पुराणे शिवलीला गाती, ऐसा उमापती समर्थ तो. साई शास्त्राच्या नामे पारायण, 6 शास्त्र त्याचं नामाचं पारायण करतात, पारायण सदा गाते गुण तयाची. आमचे माऊली सांगतात शिव संप्रदायामधला अभंग आहे, शिवपाठ तुम्ही केला असाल, शिवपाठामध्ये प्रमाण आठवतात तुम्हाला, ऐका. भगवान शंकराचं वर्णन तोंड भरून सगळ्याच संतांनी केलेलं आहे, एकही संत नाही की त्या संतांना माझ्या भगवान शंकराचं वर्णन केले यात नवल नाही. पण 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद छातीला हात लावून आदरणीने त्यांचं महाराज गुणगान करतात. आपण देखील भगवान शंकराची आराधना केली पाहिजे. एवढे मोठे संत पदाला पोहोचलेले संत मला सांगतात, म्हणून आपण शिवपाठ केला पाहिजे, शिवाचं भजन केलं पाहिजे. आपल्याला महाराज संसार हे रोजचा आहे, रोज संसार करतो आपण, पण काही वेळ हे भगवान परमात्म्यासाठी काढला पाहिजे, शिवपाठ केला पाहिजे. असे काही लिंग आहेत आपा, असे काही लिंगायत लोक आहेत त्याच्या गळ्यामध्ये लिंग सुद्धा नाही, ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे ते निस्तं खोकडं आहे, निस्तं खोकडं. कशाला देवाला फसवू नको. पवित्र गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालावी, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी, पवित्र लिंग घालावं. जे लिंगायत धर्मामध्ये जन्माला आलाय त्यांना लिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न सेवन करायचं नाही. 18ही पुराणी शिवलीला गाती, ऐसा उमापती समर्थ जो. शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, पाठ करा, शिवपाठ करा. आमच्या महाराजासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. वाटते का घराची आठवण येते का, कोवाड लावले का, कुलूप लावले का, त्याला ब्रह्मानंद म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वेदाने गायलेला आहे
महाराज वेद कुणाचं नाव घ्यायला रिकामं नाही. वेदानं ब्रह्मदेवाचा स्वीकार केला नाही, वेदानं अग्निदेवाचा स्वीकार केला नाही, वेदानं इंद्राचा सुद्धा स्वीकार केला नाही. का? हे देव बट्टेबाज आहेत, बट्टेबाज. देवाच्या चुका सांगायची म्हणजे लायकी नाही. पण माझ्या साधू संतांचे प्रमाण असल्यावर छाती ठोकून सांगतोय. गुरुपत्नी शिरत झाला आणि क्षय रोग त्या चंद्राला, म्हणून वेदानं वर्णन केलं नाही. चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. बट्टा लागला, वेदानं नाव घेतलं नाही. शिवानं नाव घेण्यासाठी काय कार्य केलंय? एकनाथ महाराज बी तोंड भरून वर्णन करतात. शिव संप्रदायामध्ये वर्णन आहेच, बघायचं कामच नाही महाराज. पण महाराज वेदानं नाव घेण्यासाठी, 18 पुराणाने नाव घेण्यासाठी सगळ्यात मोठा देव व्हावं लागते. असे साध्या सुध्या देवाचे नाव लागत नाहीत यादीला, म्हणा की त्याला क्वालिटीचा देव पाहिजे. मग वेदानं नाव घेण्यासाठी भगवान शंकरानं काय केलं ह्याचा थोडा उलगाडा करावाच लागेल. शिरोमणी महादेव माझे भगवान शंकर वैष्णव झाले आमचे महाराज म्हणतात. स्वतः भक्त झाले आणि भक्त झाल्याशिवाय महाराज भक्ताची वेदना कळत नाहीत. हे बघा आमचे एकनाथ महाराज सांगतात, वेदाच्या यादीत जाऊन बसण्यासाठी नवे नवे वेद स्वतः होऊन आपल्याकडे आलाय. देवा आम्हाला तुमचं तोंड भरून वर्णन करू द्या असा वेद म्हणतोय. तर मग शिवानं केलंय काय? हे बघा आपल्या भक्तासाठी भगवान शंकर भोळे झाले, उधार झाले आणि चक्रवर्ती झालेत. बघा एकनाथ महाराज म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. माझा भगवान शंकर भोळा आहे, चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती म्हणजे राजा महाराज, साधा राजा नाही, राजातला राजा मोठा त्याला चक्रवर्ती. पार्वतीचा पती हो
पार्वतीचा पती योगीराज विठाला विठाला योगीराज म्हणजे सगळ्या योग्याचा राजा आणि भोळा म्हणजे आपल्या भक्तासाठी भोळा. चांबड्या देऊ नका, चहा मागवचं काय काय महाराज कसं असतंय. झोप ही कीर्तनातच काय येते काय तुम्हाला काय कळलं नाही. आपण झोपतो या नवल नाही. आमचे भगवान शंकर पार्वती आई साहेब ज्ञान सांगताना आमची आई साहेब झोपल्या. तुमचं काय नवल आहे. कीर्तन ऐकू वाटाले की आता कसं प्रत्येक भारला याचं मोकळा मंगळवार करून जायचं म्हणल्यावर हे लोक म्हणते असलंच ऐक की कधी कधी खाली बी जाऊ द्या की विचारा विचारा विचारा. ऐका माझे एकनाथ महाराजांना देखील सांगितले हे बघा माझे भगवान शंकर भोळे आहेत, उदार आहेत आणि राजे आहेत. राजे हे बघा लोक म्हणतील महाराज भोळा हे राजा कसा होऊ शकेल. मी भोळा म्हणलोय बरं का. आपण माणूस म्हणते आमच्या गावात एक माणूस लई भोळा आहे. ते भोळं नसते गाभोळा असते. गाभोळ भोळा वेगळा आणि गाभोळा वेगळा आहे. विठाला विठाला विठाला. उदार आहेत. उदार म्हणजे काय. उदार अंतकरणाने सगळ्या भक्ताला देणारे माझे भगवान शंकर उदार आहेत. त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर. महाराज असल्या चाले म्हणून जाऊ नका लोकांच्या अंगात यायला. नाश्त्याला ताप इथलीच बाई नाश्त्याला ताप पाहिजे. बरं ते दुखणं असं आहे त्याला शांत करायचं म्हणा लय अवघड आहे. विठाला विठाला विठाला. एकनाथ महाराज म्हणतात त्रिभुवनी उदार आहेत, भोळे आहेत आणि राजे आहेत म्हणून वेदानं वर्णन केले. वेद का रिकामा आहे का कसल्या देवाचं वर्णन करायला. हे बघा तुम्हाला असं मोकाम बोलून चालणार नाही. त्याचा पुरावा द्यावा लागेल. तुम्हाला किती भोळेपणा भक्तासाठी राहिले हे देखील सांगावं लागेल तर तुम्ही मान्य करता. रोग म्हणल्याला का जमतंय. एकदा सही शिक्का एकदा मारला म्हणजे पक्क होऊन जाते. विठाला विठाला विठाला. तुम्हाला एक पटवून देण्यासाठी भोळा आपल्या भक्तासाठी कसा भोळा झाला, भक्तासाठी किती भोळेपणा होऊन प्रसन्न झाले ह्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. उदार ह्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो आणि चक्रवर्ती ह्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. कीर्तन सोडून देतो. विठाला विठाला विठाला. माझ्या भगवान शंकराचा एक भक्त होता महाराज. कसला भक्त होता ते माळकरी भक्त नव्हता, वीरशैव माता नव्हता. ते भक्त म्हणजे पारधी होता. पारधी पारधी असा होता. त्याचं नाव कन्नाप्पा आहे बाबा. पारधी असा होता भगवान शंकराचा कट्टर भक्त. कट्टर जंगलामध्ये पारधी काय सिटीने फिरतात का नाही ना. जंगलामध्ये राहत होता.
नाही एक शिवाचे लिंग तयार केलं आणि लिंग तयार करून त्यानं आपला नेम चालू केलाय. आपल्या भक्तासाठी किती भोळा होता आणि किती भोळेपणाने हे केलंय तुम्हाला सांगतो. त्या पारद्याला वेद माहिती नाही, त्या पारद्याला शिवाची पूजा माहित नाही, त्या पारद्याला शिवाला काय लागते हे सुद्धा माहित नाही आणि त्या पारद्याला बाबा पूजा कशी करते हे सुद्धा माहित नाही. आहे का माहित? अजिबात माहित नाही. पण त्यानं एक नियम चला, एक नियम केला. रोज सकाळी एक शिकार करायची आणि माझ्या देवाला नैवेद्य म्हणून देवानं खावं म्हणून थोडस महाराज त्याला निवेदन दाखवायचा. कसला निवेद होता ते काय पुरण पोळी हे होती का? आपल्या देवाला राहते एवढी एवढी पोळी देवाला किती काही जणांच्या पोळ्या बघितल्या महाराज देवासाठी निवद रुपयाचा पोळी आणि आपल्या धाडग्याला एवढा पोळा लागत आहे. ती एक नाही, 4 काय काय कोटी 5 10 12 खाणाऱ्या पोळ्या एवढे काही भक्त आहेत खाणारे. पण माझ्या देवाला एवढ्या पोळीवर भागी तर देवा आपण निवद कुठं महाराज? लिंगावर नाही, पिंडीवर नाही, कुठं दारात त्याच्यात येतो ते कुत्र खातो. खरं सांगा बरं, उघड्यावर निवद आपल्याला ठेवल्यावर आपण जेवचाल का? जेवचाल का? आपण नाही जेवणार. आपल्याला कुठं पाहिजे? टेबल पाहिजे, बसाय खुर्ची पाहिजे, काजू कडी, पनीर, तोंडाला पाणी येऊ नका बरं का, नाही तर लई लोक आता घरचं खायला गेलेत महाराज. पहिलं काय करत होते माहिती आहे का? घरी खात होते. काय घरी खात होते, बाहेर बाथरूमला जात होते, कुठं बाहेर जात होते. आता बाहेर खाले तर घरात येऊन हागाले तर विठ्ठला. माझ्या कनाप्पा पारद्याने नियम चालू केला. रोज शिकार करायचे, माझ्या भगवान शंकरला नैवेद्य अर्पण करायचं आहे. ऐका नियम ध्यानात ठेवा. रोज एक पाखरू मारावं, त्याचं मांस काढावं आणि पिंडीवर नेऊन अर्पण करावं. देवा पोट भरून खाय आणि देवाला निवद दाखवल्यावर आपण खायचा. बघा कसला भक्त असेल हे बघा. असला नियम चालू असताना पार्वती आई साहेब म्हणल्या, मालक कसला तुमचा भक्त आहे, तुम्ही कसली पूजा त्याचे अर्पण करून घेताय? मांस आणून तुमच्या ताटात टाकताय, तुमच्या समोर टाकताय, तरी तुम्ही आवडीनं बघताय त्याच्याकडे. पार्वती आई साहेबाला भगवान शंकरानं सांगितलं, पार्वती ते काय देतय हे महत्वाचं नाही, पण त्याच्या अंतःकरणामध्ये भाव किती आहे हे महत्वाचं आहे. भाव लागतो देवाला, बाकी काय लागत नाही. ते काय देतोय हे माहित नाही मला, कुठून आणतोय हे बी माहित नाही मला. मला नैवेद्य चढवण्यासाठी किती पाखराची हत्या करतोय हे माहित नाही मला, पण ते किती भावनेनं देतोय हेच एवढं माहित आहे मला. विठ्ठल देवापेक्षाही देवाचा भाव मोठा आहे आणि भावानं जेवढ्या भक्ताने महाराज देवाला आकळले तेवढ्याच्या भाव नसल तर कसलाय भक्त सक्सेसफुल होत नाही महाराज. आणि पार्वती आई साहेबांना भगवान शंकराला म्हणावं, मालक
अहो ते कसला भाव आहे त्याचा हो का जवळ बसल्या की नाही बाया गुणानं बसूच देत नाही पार्वती आई साहेबाला भगवान म्हणले पार्वती मला उगाच जप करू नको भुनभुन लावू नको तू शांत बस नाही तुझं काहीतरी कर नाही मालक मला सांगा बघा काय बाया कुठं कुणाला काय विचार त्याला काही सांगता येत नाही महाराज कशाचं काय आता मी फेटा घेऊन निघालो मला माझी मंडळी म्हणली महाराज मला कीर्तनाला यायचंय मी म्हणलं तू कीर्तनाला धुणं कोण धुया मी धुणं धुका म्हणलं तुझं काय महाराज काय बाया कीर्तना जमत नाही मी जातो नाही याच मी म्हणलं तुला स्वयंपाक येत नाही काय कर स्वयंपाक शिक इकडं गावात महादेवा तिकडं जाय पण माझ्यासोबत येऊ नको आज जमा खरा राहिला नाही महाराज बायकोला घेऊन जरी संघ फिरला तर लोक म्हणाले कुठली बाई आणलं की बुवा बायकोला स्वयंपाक येत नाही बाबा बऱ्याच बायाची गोळ आहेत महाराज कोणाला स्वयंपाक ना कोणाला काय ना दही महाराज अवघड लग्न झाल्यावर इतकं अवघड की बघायचं कामच नाही माझ्या बायकोनं मला काल पोळ्या केल्या होत्या कर पोळ्या म्हणजे मी मित्र घेऊन गेलो पोळ्या अशी पोळी केली की बघायचं का तुमच्याकडे करतात का शेंगदाण्याची ते तिळाची पोळी असते ना महिला मंडळ असते ना पोळी तसल्या पोळ्या केल्या आणि पोळ्या करत असताना महाराज कडीनं 2-2-3 इंचाचा आकार चपातीचा ठेवला आणि मग दिसते एवढं मला असलं कसलं ही कीर्तनकाराची बाई ती काय बोलू देते का मी मला असल्या पोळ्या करतात का त्या माईने काय स्वयंपाक केलं का नाही त्याने म्हणले महाराज तसं नाही तुमच्या संघ येणारे एका क्वालिटीचा माणूस राहत नाही म्हणलं कसं काय कुणाला चपाती आवडते तर कुणाला पोळी आवडते ज्याला पोळी खाते त्यांना मधला भाग खाईल ज्याला चपात्या खाते त्यांना कटा खायला बाया गुणानं बसतच नाहीत महाराज अहो मी काल कीर्तनाला गेलो बाबा कीर्तनाला गेलो आमचे आपा आमचे सगळे संघ होते माझी बायको व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल मला म्हणजे महाराज व्हिडिओ कॉल उचला व्हिडिओ कॉल बेटा मला आपा दाखवा बरं माणसामध्ये बघतात आपा बरं तुमच्या संग काय काय महाराज बरं ठेवा फोन ठेवला फोन पण माझ्या डोक्यात किडे वळवळ करायला लागले ना मी म्हणलं हिनं व्हिडिओ कॉल केला उचलला आणि मामाला बघितलं तुला नेमकं झालं काय मी परत फोन लावला हॅलो कस काय फोन केलीस का आव तसं नाही म्हणले आपल्या शेजारची संगी पळून गेले तुम्ही कुठं हो बघाव 2012 पासून कीर्तन करतो तुझा अजून आमच्यावर विश्वास नाही काय बाया बोलतात काही सांगता येत नाही विचारला माणसाला हलक्यामध्ये घेऊ नका बरं का माणसाला तयारीचे आहेत एखादी बायकोलाच मालकावर संशय घेत होती महाराज नागेश महाराज इतका संशय की बघायचं कामच नाही तिला दिवळला जात होतं आणि तिनं मालकाला फोन करून विचारायचं मालक कुठं घरी साव का हो मला ते काय मिक्सर लावून दाखवा बरं मग तिनं मिक्सर लावायचं खुरखुर वाजायचं हा घरी ठेवा हाय फोन असं 8 दिवस झालं 10 दिवस झालं 15 दिवसाला त्याची बायको आली आणि शेजारच्या गल्लीतल्या पोराला म्हणले पोरं तुमचे काका कुठे आहेत काकू तुम्ही गेला होता वापासून काका ते मिक्सर घेऊन कुठं काय मी फोन लावला मिक्सर लावला असला विश्वास कुणावर संशय घेतल्याला काही सांगता येत नाही विषय आपला ते नाही आपला हे विषय आहे पार्वती आई साहेबांना सांगितलं मालक भाव मोठा आहे रक्त मोठा आहे माझा भक्त आहे म्हणताय त्याची सत्व परीक्षा घ्या काही अडचण नाही महाराज त्यांना असे महाराज त्या लिंगाला डोळे काढले होते डोळे भगवान शंकरांनी सांगितलं हे बघ पार्वती तुझं ऐकून मी त्याची सत्व परीक्षा घेतोय ऐक एका डोळ्यातून भळा 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 रक्त वाहत होत त्या पारद्याचा नित्यनेम चालू त्यांना आपलं निवेदन आणावं रोजच्या प्रमाणे तोंडामध्ये पाणी घ्यावं गुळणा आणि त्या महादेवावर किचकारी टाकावं आणि मग ते प्रसाद अर्पण करावं आणि मग आपण जेवावं पण ते रक्ताचा डोळा बघितल्या बरोबर महाराज त्याला असं वाटलं की माझ्या भगवान शंकराच्या डोळ्याला काय झालंय की म्हणणार आणि महाराज बाण हातामध्ये घेतला आणि डोळा काढला आणि डोळा काढून पिंडीला समर्पण केला एका डोळ्यानं भगवान शंकराला दिसलं टाळी वाजवा त्याग किती महत्वाचा आहे हे महत्वाचं आहे का भगवान शंकराने एक दिवस तसाच जाऊ दिला दुसऱ्या दिवशी दुसरा डोळा पडला
दुसऱ्या डोळ्यातून भळा 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 रक्त निघत होतं. दुसऱ्या ते नियम चालू झाला आणि मग त्या भक्तानं पाहिलं माझ्या भगवान शंकराचा डोळा हे बी दुखतोय, ह्याही डोळ्यातून रक्त निघते, करावं काय? आता माझ्याकडे एकच डोळा आहे. मग डोळा आहे एक, तर मग लावायचा कसा? मी माझा डोळा काढलो तर मला पुन्हा दिसायचं नाही, डोळा आउट साईडला लागल. म्हणून त्या बाबानं काय केलं ऐका, पायाचा अंगठा घेतला, ज्या लिंगाला डोळे काढले होते त्या निशाणावर आपल्या पायाचा अंगठा खून केली आणि आपला डोळा काढून त्या पिंडीला लावला. आणि त्या पिंडीला लावल्याबरोबर माझ्या भगवान शंकराला दिसू लागलाय का. ह्याला म्हणतात भक्ती, ह्याला म्हणतात भाव आणि ह्याला म्हणतात निष्ठा.